नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली। डॉक्टर रामकृष्ण डोंगरे अध्यक्ष परिवर्तन युवक संघटना गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता स्वाक्षरी अभियान तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम येथील समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता लोक चळवळ उभी करत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून भारत सरकारने अनेकांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या साहित्य व पोवाड्याच्या माध्यमातून अद्भुत कार्य केले आहे आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांती घडवण्याचे व समाज जागृतीचे महान कार्य केले आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजाला व देशाला प्रोत्साहन देणारे आहे। तरी भारत सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा। तसेच मातंग समाज हा अनुसूचित जाती या प्रवर्गात आहे, त्याला अनुसूचित जाती या प्रवर्गात अ ब क ड नुसार विभागणी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन महसूल मंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा राधाकृष्ण विखे पाटील यांना परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी निवेदन दिले। आज महसूल मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी निवेदनाच्या माध्यमातून परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजेत याकरिता निवेदन देण्यात आले। तसेच मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड नुसार वर्गीकरण करून सुद्धा स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासून परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्य होते त्या कार्याच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा याच्यासाठी जनजागृती करण्यात येत असून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भारतामध्ये अनेकांना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहे। पण ज्यांनी आपल्या स्वतःच्या साहित्यामधून कष्टकरी, शोषित, पीडित यांच्या व्यथा मांडून अनेक कादंबऱ्या लिहिल्या, चित्रपट कथा लिहिल्या आणि महाराष्ट्र हा एकसंघ राहिला पाहिजे याच्यासाठी स्वातंत्र्य काळापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या देशासाठी बहुमोलाचं काम करून सर्वसामान्य यांच्यासाठी सतत लढत राहिले आणि त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून शोषित पीडितांना सातत्याने त्यांचे न्याय देण्यासाठी, त्यांचे हक्क देण्यासाठी त्यांच्या साहित्याने कार्य केले। हे त्यांचे साहित्य जगाच्या पलीकडे गेले असून एक खंत वाटते की भारतामध्ये ज्या 1.5 दिवस शाळा शिकलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जगाच्या पलीकडे गेलं आहे आणि त्या साहित्याची किंमत ही इतर देशांनी घेतली आहे आणि फकीरासारखी कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अर्पण केली। तरीसुद्धा कदाचित असं वाटते की अनुसूचित जातीमध्ये जन्माला आलेल्या महापुरुषाला भारतरत्न या पुरस्काराची मागणी करावी लागते आणि अनेक दिवसापासून मातंग समाजासोबतच 12 बलुतेदार समाज आणि अनुसूचित जातीचा जो समाज आहे हा केंद्र शासनाला सातत्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा याची सातत्याने मागणी करत आहे। परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून, स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून, तसेच ज्या ठिकाणी समाज आहे त्या ठिकाणी समाजामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी लोकचळवळ निर्माण होत असताना आज अकोला येथे माननीय नामदार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले असता त्यांना विश्रामगृह अकोला या ठिकाणी परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे व त्यांचे परिवर्तन युवक संघटनेचे सर्व सहकारी यांनी विश्रामगृह या ठिकाणी परत एकदा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक मागणी केली की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।